भारतीय संविधान आणि महात्मा गांधी या विषयावरचं चिंतन ऐकण्यासाठी आणि डॉक्टर DS काटे लिखित अर्थसंपदा या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। मंचावरती सर्व मान्यवरांची उपस्थिती आहे। मी विनंती करतो विजय कानेकर यांना आपण या ठिकाणी उपस्थित मच्छिंद्रजी गोरडे यांचं स्वागत करावं। महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे औरंगाबाद शाखेचे कार्याध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गोरडे यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झाले आणि आज ज्यांचं चिंतन ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। मुळात कार्यक्रमाची संकल्पना काय आहे? भारतीय संविधानाच्या संदर्भात युवकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करणं आणि संविधानाचा फक्त सरनाम्यापुरतं मर्यादित न राहता, कारण सध्या आपण फक्त संविधानाच्या सरनाम्यापर्यंतच येऊन थांबलेलो आहोत। शाळांमधून देखील सरनाम्याचं केवळ वाचन केलं जातं आहे, ते होऊ नये आणि संपूर्ण संविधान, त्या संविधानाबद्दलची जागृती युवकांच्या मनात निर्माण व्हावी यासाठीचा एक उपक्रम महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष माननीय कुमार सप्तर्षी आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून हे अभियान संपूर्ण राज्यभरात राबवण्याचं ठरलेलं आहे आणि त्यानुसार पहिला कार्यक्रम 7 सप्टेंबरला गांधी भवन पुणे या ठिकाणी संपन्न झाला आहे। आजचा दुसरा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि याचं औचित्य साधून डॉक्टर DS काटे लिखित अर्थसंपदा या ग्रंथाचं प्रकाशन देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे। तेव्हा भारतीय संविधान आणि महात्मा गांधी या विषयावरती ज्यांचं भाष्य आपण ऐकणार आहोत, माननीय जयदेव डोळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी माननीय शिवाजीराव शिंदे यांना विनंती करतो आपण माननीय जयदेव डोळे सरांचं स्वागत करावं। ज्यांच्या ग्रंथाचं प्रकाशन आज या ठिकाणी होणार आहे डॉक्टर DS काटे यांचं स्वागत आदरणीय खासदार सुप्रियाताईंना विनंती आहे आपण ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होते त्यांचं स्वागत आपण करावं। माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण देखील या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत। मी डॉक्टर उल्हास उडान यांना अशी विनंती करतो आपण माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाणांचं स्वागत करावं। गांधी भवनच्या वतीनं माननीय सौ रेखाताई जयस्वाल यांना विनंती आहे आपण आदरणीय खासदार सुप्रियाताईंचं स्वागत करावं। डॉक्टर उल्हास उडान लिखित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचा आशय हा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ सगळ्यांच्या स्वागताचं हे स्वरूप आहे। डॉक्टर उल्हास उडान लिखित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचा आशय हा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ। यानंतर मी विनंती करतो पुस्तक प्रकाशन समितीच्या वतीनं माननीय सौ गायत्री मोटे यांना विनंती आहे आपण पुस्तक प्रकाशन समितीच्या वतीनं आदरणीय खासदार सुप्रियाताईंचं स्वागत करावं। मी तोपर्यंत काय करू, मला पुढचं वाचायचं ना। मी माननीय विजय कानेकर यांना अशी विनंती करतो त्यांनी स्वागतपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। विजय कानेकर। महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांच्या वतीने आज आपण या ठिकाणी भारतीय संविधान आणि महात्मा गांधी हा विचार ऐकण्यासाठी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। त्याचबरोबर काटेसर लिखित अर्थसंपदा या पुस्तकाचं प्रकाशन देखील या ठिकाणी होणार आहे। माझी विनंती आहे, आता आपण खूप फोटो काढलेत, प्लीज मागच्यांना अजिबात दिसत नाही, आपण त्यांना न्याय देऊया। ते ज्या कार्यक्रमासाठी इथं आलेत त्यांना सगळ्यांना मान्यवरांचं संभाषण ऐकू देऊयात। प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आपण बसलात तिथे तरी चालेल। धन्यवाद। मित्र हो, आजच्या कार्यक्रमाचं खरं ते 3-4 महिन्यापासून ताई सातत्याने कुमार सप्तऋषींशी संपर्कात होत्या आणि त्या सांगत होत्या की आपण एक असं राज्यातल्या युवकांसाठी एक वेगळा म्हणजे संदेश घेऊन आपल्याला जायचं की संविधान आणि युवक हा आशय घेऊन आपण कसं राज्यभर जाऊ शकतो यासाठी सातत्याने ताई पुण्यामध्ये गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तऋषी यांना भेटत होत्या आणि त्यातूनच या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली। याच महिन्याच्या 7 तारखेला पुण्यामध्ये गांधी भवन कोथरूडला पहिला उपक्रम झाला
त्यावेळेस स्वतः कुमार सर आणि ताई दोघंही उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे परिसरातले तरुण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच दिवशी गोरडे सर आणि उडान सर वगैरे मंडळी त्या ठिकाणी आलेली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की ताई औरंगाबादला आले की मग आपण इथे पण अशा पद्धतीचा एक संवाद या ठिकाणी आपण केला पाहिजे आणि त्यातूनच आज आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना आपल्या सर्वांच्या लक्षात आली असेल की संविधान आणि युवक हा विचार आपल्याला मनात घेऊन राज्यभर जायचं आहे. त्याचं सविस्तर विवेचन आदरणीय ताई आणि ज्यांचं आज मुख्य या ठिकाणी भाषण आहे असे जयदेव डोळे सर आमचे मार्गदर्शक त्यांना आपण शांततेने ऐकूयात. मी अधिकचा वेळ न घेता थांबतो. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय ताईंना आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण डॉक्टर DS काटे लिखित अर्थसंपदा या ग्रंथाचं प्रकाशन करावं. आणि आज ताईंना मी आवर्जून सांगू इच्छितो की DS काटे लिखित अर्थनीती या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते झालं होतं आणि आज दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन ताईंच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. काटे 1985 साली अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका पूर्ण करून नोकरीच्या फंद्यात न पडता स्वतंत्र व्यवसाय निर्माण करून आज एक उत्तम व्यावसायिक म्हणून ज्यांचं परिसरामध्ये नाव आहे, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्यानं सहभागी ते असतात, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. यानंतर मी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी शाखा औरंगाबादचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर मच्छिंद्र गोरडे यांना विनंती करतो आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक ठेवावं. प्रास्ताविकासाठी गांधी स्मारक निधीचे कार्याध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गोरडे सर. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर सर्व बंधू आणि भगिनींनो, महात्मा गांधीच्या हत्येनंतर ही सर्व राष्ट्रभरी केंद्र निर्माण झाली. 1962 मध्ये मामासाहेब देवगिरीकर यांनी या ठिकाणची औरंगाबादची 22,500 स्क्वेअर फूट जागा त्यांनी विकत घेतली. 1964 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण केली आणि या इमारतीचं उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्यावेळी डॉक्टर गोविंदभाई श्रॉफ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यानंतर बाळासाहेब भारदे यांनी या ठिकाणी औरंगाबाद हे उच्च शिक्षणाचं केंद्र असल्यामुळे या ठिकाणी मुलांचं वसतिगृह सुरू केलं आणि माफक दरात त्यांनी या ठिकाणी निवासाची व्यवस्था करून दिली. त्यानंतर सध्या डॉक्टर कुमार सप्तर्षी हे सध्या या संस्थेची महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी 2018 मध्ये या इमारतीचं नूतनीकरण केलं. मधल्या काळात या इमारतीची फार दुर्दशा झालेली होती. त्यांनी जवळपास 35-40 लाख रुपये खर्च करून ही इमारत नव्यानं पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणलेली आहे आणि त्या संबंधात 5 जुलै 2018 रोजी या ठिकाणी एक परिसंवाद आयोजित केला होता. त्या ठिकाणी आजच्यासारखाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांनी दिला. त्यावेळेस डोळे सर स्वतः होते, न्यायमूर्ती चपळगावकर सर होते आणि कुमार सप्तर्षी साहेब अध्यक्षस्थानी होते. अशा पद्धतीनं या इमारतीचं नूतनीकरण झालेलं आहे. सध्या आम्ही या ठिकाणी उल्हास उडान आम्ही विद्यापीठात उल्हास उडानचं बरंच काम आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी युवकांना जोडण्याचं काम करीत आहोत आणि युवकांना जास्तीत जास्त सहभाग करून संविधान आणि गांधींचे विचार यांचा प्रसार आणि प्रचार कसा करता येईल, मुलांनापर्यंत जाऊन गांधी कसे सांगता येतील यासंबंधीचा प्रयत्न ही संस्था करत आहेत. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. त्यासाठी प्राध्यापक उमाकांत राठोड वगैरे सगळे जे काही आमचे सहकारी आहेत हे सर्व आम्हाला सहकार्य करतात. तसेच या ठिकाणचे व्यवस्थापन परिषदेचे जे सदस्य आहेत तेही वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन उपक्रम आणि सामाजिक शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी
आम्ही ही इमारत या ठिकाणी वापरतो आणि लोकांना पण या ठिकाणी येण्या जाण्यासाठी त्यांना सांगतो की तुम्ही इथं या, इथं बघा आणि इथून सामाजिक चळवळीला सुरुवात करायची अशी संकल्पना घेऊन आम्ही हळूहळू पुढं जात आहोत. त्यातच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, भारतीय संविधान आणि महात्मा गांधी म्हणजे भारतीय संविधान विद्यार्थ्यांना तरुणांना जास्तीत जास्त कळावं. गांधींचे विचार आज देशाला आवश्यक आहेत. आपण पाहतो की आज परधर्मद्वेष, सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे जर कमी करायचे असेल तर संविधान आणि महात्मा गांधीचे विचार यांची सांगड घालून लोकांना ते जर कळलं तर आपोआपच सर्व मिळून एकत्रितपणे या सर्वांचं जे काही प्रतिगामी लोक आहे यांचा विरोध करण्यासाठी त्यांना बळ मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. भारतीय संविधान आणि महात्मा गांधी या विषयावरचं बीज भाषण ज्यांचं असणार आहे. मी माननीय ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे सरांची विनंती करतो, आपण आपले विचार या ठिकाणी प्रकट करावेत. माननीय जयदेव डोळे सर. आमदार सुप्रिया, आमदार सतीशराव आणि इथे जमलेले श्रोते हो, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं विषय तसा फार महत्त्वाचा ठरवला आहे आणि त्याचा हेतू तरुणांमध्ये संविधानाबद्दलची उत्सुकता म्हणा, ज्ञान म्हणा, ते वाढावं हा आहे. पण गंमत अशी आहे की आपण आरशासमोर उभं राहावं आणि आपणच आपल्याला दिसेनासं व्हावं, तसं गांधीजी आणि संविधान यांचं नातं आहे. गांधीजींचा कोणताही आवडता शब्द संविधानामध्ये नाही. रामराज्य नाही, सर्वोदय नाही, सत्याग्रह नाही, पण अहिंसा आहे. कारण सगळा बेसच त्या मूल्यावर आहे. आणि मुख्य म्हणजे हे संविधान तयार व्हावं म्हणून जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती, ती असेंब्ली स्थापन व्हावी म्हणून 1922 साली गांधीजींनीच पहिल्यांदा सिमल्याला जी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक झाली होती त्याच्यात बोलून दाखवलं होतं. त्यामुळे एका अर्थानं संविधानाचं जनकत्व गांधीजींना 1922 पासून म्हणजे चौरी चौऱ्याचा सत्याग्रह केल्यानंतर जे काय गांधीजींना नाव मिळालं त्यानंतर त्यांनी ही मागणी करायला सुरुवात केली. नंतर मग 1928 साली मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक संविधान समिती स्थापन झाली होती. तिनं एक रचना तयार केली होती, पण तो एक अर्धा कच्चा असा मसुदा होता. आणि 1935 साली जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट झाला आणि काँग्रेसची सरकारं बऱ्याचशा राज्यांमध्ये स्थापन झाली, तेव्हा देशाला, गांधीजींना, काँग्रेसला असं जाणवलं की देश चालवण्यासाठी काहीतरी धोरण लागतं, काही पॉलिसीज लागतात, विचार लागतात आणि त्याप्रमाणे मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची तयारी सुरू झाली. पण 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. मग 42 पासून चलेजावचा लढा सुरू झाला, सगळे तुरुंगात गेले. असं करता 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 1946 पासून म्हणजे 46च्या अंताला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन झाली एकदाची. आता त्याच्यामध्ये कोण कोण असावं, कोण निवडून जावं हे सगळं ठरलेलं होतं. आणि अगदी थोडक्यात सांगायचं तर नेहरू, पटेल, आझाद आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे चौघंजण या घटनेवर आपला ठसा अखेरपर्यंत उमटवणारे होते. हे सगळे गांधीजींचे पट्टशिष्य होते, काँग्रेस पक्षाचे होते. पण ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ते गांधीजींचे विरोधक होते. त्याच्यामुळे हे चौघे आणि पाचवे डॉक्टर आंबेडकर आणि जोडीला पंजाबराव देशमुखांसारखे विद्वान, अशा सगळ्यांनी मिळून आपली घटना तयार केली. दुसरा एक मोठा धक्का या घटना निर्मात्यांना बसला, तो म्हणजे 46 ते नोव्हेंबर 1949 या काळामध्ये जे 114 बैठकांचं साधारणपणे 2.25 वर्षांचं काम या घटना परिषदेचं चाललं. त्याच्याबरोबर मध्याच्या सुमारास गांधीजींचा खून झाला. नथुराम गोडसे या हिंदुत्ववाद्यांना तो केला आणि मग एकदम सगळं वातावरणच बदललं.
कारण घटना तयार करतानाची जी काही तत्त्वं होती, प्रत्येकाला असं वाटत होतं की गांधीजींचं दडपण आपल्यावर प्रचंड असेल. पण प्रत्यक्षात गांधीजींनी तसं कोणतंही दडपण घटना निर्मात्यांवर आणलं नव्हतं. गांधीजींची एकच अट होती, ते म्हणजे फेडरल स्ट्रक्चर ऑफ व्हिलेजेस, रिपब्लिक ऑफ व्हिलेजेस असावं, कोणतंही युनिटरी युनियन गव्हर्नमेंट नसावं. कारण गांधीजींचं स्वप्न ग्रामस्वराज्याचं होतं आणि हा ग्रामस्वराज्याचाच एक प्रजासत्ताक बनावं आणि त्याच्यातून पुढे भारत देशाची प्रगती व्हावी असं त्यांचं म्हणणं होतं. पण जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या बैठका सुरू झाल्या तेव्हा श्रीमान नारायण अग्रवाल नावाचे एक काँग्रेसचे मोठे नेते होते, जे पुढे राज्यपाल झाले. त्याने गांधीजींकडे तक्रार केली की ग्रामस्वराज्याचा कोणताही विषय कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये नाही आहे. आणि मग चर्चा झाली आणि घटना जर तुम्ही वाचली तर घटनेचं कलम 40 हे पंचायत राज, ग्रामपंचायत यांच्या संरचनेचं आहे. म्हणजे गांधीजींचं खरं अस्तित्व या कलम 40 आर्टिकल 40 यामध्ये आपल्याला दिसतं. बाकी गांधीजींचा प्रभाव, कारण जे 209 निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे सदस्य घटना समितीमध्ये होते, ते वेगळं असं काय करू शकणार होते, कारण गांधीजींचा प्रभाव होताच होता, काँग्रेसची चळवळ तशीच होती. त्यामुळे अप्रत्यक्षपणे जर आपण घटना वाचायला गेलो, बघायला गेलो, ती अनेकांच्या घरात नसते, अनेकांना ती माहीतही नसते. फार उशिरा कदाचित गजब वगैरे काही सुरू झाला तर कोणीतरी घटना वाचायची तसदी घेतो, किंवा दरवेळेला सुप्रीम कोर्टामध्ये एखादा प्रश्न उपस्थित झाला आणि सुप्रीम कोर्टाने काहीतरी घटनेचे हे कलम, ते नियम, ती तजवीज असं करता करता जर फारच घटना अंगावर येऊ लागली असं वाटलं तर कुणीतरी घटनेच्या मागे गुगल किंवा विकिपीडिया मार्फत तलाश घेतो. एरवी घटनेचं जे पुस्तक ते कोणापाशी नसतं. अगदी राज्यशास्त्राचे विद्यार्थी किंवा लॉ कॉलेजचे विद्यार्थी ते सुद्धा घटनेच्या पुस्तकाचं क्वचित अवलोकन करतात. तिथे कंपल्सरी दिलं जातं. लॉ कॉलेज इथेच आहे, मला माहिती आहे. पण सगळ्यात मोठं गांधीजींचं वैशिष्ट्य आपल्या घटनेमध्ये उमटलं आहे, ते म्हणजे आत्मदुरुस्तीचं, ॲमेंडमेंट्सचं. एक लक्षात घ्या की गांधीजी काल बोललेलं आज कधी खरं मानत नव्हते. म्हणजे ते असं म्हणायचे की माझी विचार प्रक्रिया सतत चालू असते. मी काल जे म्हटलं आहे ते बरोबरच आहे असं मला वाटलं नाही तर मी ते सुधारतो, मी ते बदलतो. आणि आपली घटना पण तशीच आहे. आपल्या घटनेमध्ये आतापर्यंत 100च्या वर ॲमेंडमेंट्स झालेल्या आहेत. तर अशा ॲमेंडमेंट्स घटनेमध्ये असणं आणि तशी मुभा असणं, ह्याला गांधीजींचं व्यक्तिमत्व किंवा गांधीजींचं स्वतःकडे बघण्याचं, स्वतःला दुरुस्त करण्याचं जे काय एक स्वभावतंत्र होतं तेच दिसतं. कारण घटना हे काय धर्मग्रंथासारखं अपरिवर्तनीय असं पुस्तक नाही. बाकीच्या देशांमध्ये घटना अलिखित असते, काही ठिकाणी लिखित आहे, पण आपल्या घटने एवढी विस्तृत, तपशीलवार अशी घटना अन्य कोणा देशापाशी नाही. आणि तिच्यासाठी इतक्या खस्ता खाल्लेल्या, इतक्या विद्वानांनी तिच्यासाठी काम केलेलं की खरोखर जगामधली अद्वितीय अशी ती घटना आहे. आणि त्याच्यामागे काँग्रेस पक्ष, स्वातंत्र्याची चळवळ आणि गांधीजी अशा तिघांची मूल्यव्यवस्था या घटनेच्या तळाशी आहे, हे आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. म्हणून मग घटना वाचताना गांधीजी आपल्याला कुठे आठवतात? 2 ठिकाणी अगदी प्रकर्षाने आठवतात, जाणवतातच. एक म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन आणि दुसरं धर्मस्वातंत्र्य. बऱ्याच जणांना हे माहीत नाही की आर्टिकल 25 हे 18 वर्ष पूर्ण केलेल्या तरुण तरुणींना धर्म बदलण्याचं स्वातंत्र्य देतं. म्हणजे मी ज्या धर्मात जन्माला आलो तो धर्म मला आवडत नाही किंवा मला तो टाकायचा असेल तर तशी तजवीज आपल्या घटनाकारांनी करून ठेवलेली आहे. असं कुठल्या देशामध्ये असू शकतं का? पण हा दबाव कशामुळे आला? तर गांधीजींनी काँग्रेसला आणि या देशाला जे वळण दिलं सर्व धर्म समभावाचं. कारण घटना तयार करताना अशा चर्चा झाल्या की सर्व धर्म अभाव असला पाहिजे. सेक्युलर आणि सेक्युलरिझमची व्याख्या
इतक्या टोकाला गेली की सर्व धर्म आभार करायला पाहिजे, कारण नेहरू तसे विचारांचे होते. पण गांधीजींचा प्रभाव असा होता की धर्मस्वातंत्र्य प्रत्येकाला असतं, पण तरीसुद्धा ते ईश्वर या नावाचं आपल्या घटनेमध्ये काहीच नाही आहे, परमेश्वर असं काहीच नाही आहे, धर्म असं पण काहीच नाही आहे. त्याच्यामुळे धर्मस्वातंत्र्य आणि अस्पृश्यता निर्मूलन हे दोन मोठे कार्यक्रम गांधीजींचे ते आपल्या घटनेमध्ये दिसतात. आणि तिसरा ज्याचं कॅरेक्टरच घटनेचं आहे ते म्हणजे अहिंसा या तत्त्वज्ञानाचं. तुम्ही बघा, लॉ अँड ऑर्डर हा शब्दप्रयोग जेव्हा सरकार म्हणा, कायदा म्हणा किंवा कोणी पुढारी वापरत असतात तेव्हा त्याला मनामध्ये चिंता असते की काहीतरी हिंसाचार होईल. पण आपली घटना सांगते की नॉन व्हायलंट प्रोटेस्ट जिथे जिथे असेल तिथे तिथे तो करायला सगळ्यांना परवानगी आहे. तर हा अहिंसा शब्द किंवा हा विचार आला कुठून, तर हा गांधीजींच्या दबावामुळे झाला. त्याच्यामुळं गांधीजी कुठे कुठे असतील तर ते इथे असतील. अगदी मला एक विचार असा सुचतो की एकीकडे आंबेडकर आणि एकीकडे गांधीजी. गांधीजी ग्रामस्वराज्याची भाषा करताना खेड्याला महत्त्व द्या असं म्हणतात, रिपब्लिक ऑफ विलेजेस असलं पाहिजे असं म्हणतात. आणि दुसरीकडे आंबेडकर असं म्हणतात की या देशातली सगळ्यात सडकी घाण जर कुठे असेल तर ती भारतातल्या प्रत्येक खेड्यामध्ये आहे. जात व्यवस्था आहे, सरंजामी अवस्था आहे, अस्पृश्यता तर आहेच आहे, आणखी अंधश्रद्धा आहे, अशिक्षा आहे, गैरसमज आहे, सगळंच आहे. त्याच्यामुळे खेडं सोडलं पाहिजे असं आंबेडकर म्हणायचे आणि एकीकडे गांधी असं म्हणायचे. हा वाद चालू असताना एकदा गांधीजींकडे अशी तक्रार आली की असं राजकारण चाललंय. तेव्हा गांधीजींनी फार लवकर ओळखलं होतं की आपला विचार किंवा आपला आग्रह घटनेमध्ये नसणार, कारण सगळेच वेगळ्या विचारांचे, आधुनिक विचारांचे लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं होतं त्या कार्यकर्त्याला की घटनेत जे काय व्हायचं असेल ते होऊ द्या, कारण घटना तेव्हा अर्ध्याहून अधिक तयार होत आली होती. पण तुम्ही काँग्रेसचे जे कन्स्ट्रक्टिव्ह वर्कर्स आहेत, विधायक कार्यकर्ते आहेत, म्हणजे ग्राम स्वराजचे कार्यकर्ते, अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्यकर्ते, चरखा संघ होता, खादी संघ होता, स्वच्छता संघ होता, असे जे तालीम संघ होता, म्हणजे शिक्षण देणारं जे काय, परिवर्तनाचं शिक्षण देणारं जे काय होतं ते तालीम संघ, असे जे संघ आहेत त्याने त्यांचं कार्य करावं, कारण त्यांना या कॉन्स्टिट्यूशनमधून पाठबळच मिळणार आहे. आणि एक शब्दप्रयोग त्यांनी वापरला, ते म्हणतो म्हणजे आपली कॉन्स्टिट्यूशन ही सेक्युलर डेमोक्रॅटिक स्टेटची असली पाहिजे. लक्षात घ्या, सेक्युलर डेमोक्रॅटिक स्टेट असा शब्द गांधीजींनी वापरला आहे आणि तो जसाच्या तसा आपल्या घटनेमध्ये दिसतो. त्याच्यामुळं गांधीजी आणि राज्यघटना शोधायला गेलो तर गांधीजी आपल्याला तसे सापडणार नाही. पण एकंदर सगळा आशय पाहिला, अगदी सारांश रूपानं काढलं आणि प्रियांबलमधले 3 शब्द जर वाचले तर ते गांधीजींच्या जे मूळ स्वप्न होतं त्या स्वप्नावर आधारलेले आहेत. इक्वालिटी, फ्रॅटर्निटी आणि जस्टिस हे तिन्ही मूल्य ही जातीव्यवस्था निर्मूलनासाठी वापरलेली आहेत. मला असं वाटतं की ॲनिहिलेशन ऑफ कास्ट लिहिणारे डॉक्टर आंबेडकर आणि 1933 पासून हरिजन साप्ताहिक सुरू करून 1945च्या सुमारास अशी शपथ घ्यायला लावणारे की ज्यांचा आंतरजातीय विवाह असेल त्यांच्याच लग्नाला मी आशीर्वाद द्यायला उपस्थित राहीन, अशी अट घालणारे गांधी अखेर त्यांचं जात निर्मूलन हेच स्वप्न या देशाचं होतं. कारण आज जर आपण बघितलं तर हिंदू मुसलमान असाच तिढा, असंच द्वंद्व भारतीय जनता पार्टीनं आणि संघ परिवारानं उभं केलेलं आहे. आता एकदा हिंदू मुसलमान असं केलं की जात हा विषय मागे पडतो. आधी जात मोडली पाहिजे, आधी समता प्रस्थापित केली पाहिजे, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, जस्टिस आपण इथे स्थापन केला पाहिजे, मग दुय्यम ठिकाणी धर्म वगैरे या गोष्टी येतात. हा भाग गेल्या 7 वर्षांमध्ये कमालीचा मागे पडलेला आहे. आणि म्हणून गांधीजींना एक त्यांच्या आयुष्याच्या शेवटी धर्म हाच मुद्दा
अतिशय चिंताग्रस्त करणारा ठरला आणि शेवटी त्यांचा अंत असं सांगतात की त्याच्यामुळे झाला, पाकिस्तान निर्मितीमुळे झाला. जगन फडणवीस यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं थिसिस असं आहे की गांधीजी अस्पृश्यता निर्मूलनाची भाषा करू लागले, कार्यक्रम देऊ लागले, काँग्रेस पक्षाला त्या पद्धतीचं वळण देऊ लागले. त्याच्यामुळे जो हिंदुत्ववादी ब्राह्मणी विचार होता तो खवळला आणि त्यांनी त्या रागामधून गांधीजींची हत्या केली. हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हे मुद्दे व्यर्थ होते. खरं त्यांचं पुन्हा एकदा पेशवाई किंवा ब्राह्मण्यशाही स्थापन करण्याचंच स्वप्न होतं. म्हणूनच त्यांनी 25 साली संघ स्थापन केला आणि मग त्याची परिणती गांधीजींच्या पुण्यात झाली. आणि म्हणून मला शेवटी असं सांगायचं आहे की एकीकडे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट लिहिणारे डॉक्टर आंबेडकर जे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष, आणि एकीकडे आंतरजातीय विवाह करणार असाल तरच मी आशीर्वाद द्यायला उपस्थित राहीन अशी अट घालणारे गांधीजी, या दोघांचं स्वप्न या देशातली जाती प्रथा संपून जावी, नष्ट व्हावी हेच होतं. आणि म्हणून घटनेचा सगळा तोंडवळा समानता प्रस्थापित करण्याकडे आणि न्याय प्रस्थापित करण्याकडे आहे. हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. या निमित्तानं गांधीजी आणि आंबेडकर यांचं संविधानामागचं आणि संविधानामधलं जे काही कार्य असेल ते जर आपण सर्वांनी नियमित रेग्युलर रोज जर पडताळत गेलो तर मला असं वाटतं की या तरुण पिढीला, विशेषतः माझ्या पिढीला जो धोका वाटतो की 2024 नंतर पुढे काय होईल, हे मोदीच परत येतील का, संघ परिवार पुढे होईल का, मुळात 24ची निवडणूक तरी होऊ देतील का, अशा सगळ्या शंका तुमच्या तरुण पिढीवर मी सोपवत नाही. कारण असे जे काही प्रतिष्ठानचे आणि सुप्रियाताईंचे जे काही प्रयोग आहेत, प्रयत्न आहेत, ते नक्कीच या युवा पिढीला आवडतील. त्यांनी याप्रमाणे आपला विचार करत राहावा आणि या देशाची जी काही घटना आहे त्याच्यामध्ये डेमोक्रेसी, रिपब्लिकनिझम, सेक्युलरिझम अशा सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचून पुन्हा पुन्हा बळकट करण्यासाठी धडपड करावी असं आवाहन करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर, खूप खूप आभार. खरं तर विषयाचा आवाका, विषयाची खोली आणि वेळेची मर्यादा या दोन गोष्टींमधली तफावत हा वक्त्याचा कायम दुःखाचा विषय असतो. तेव्हा मी त्याच्याशी सहमत आहे. पण तरी देखील कमी वेळामध्ये आपण अधिकाधिक न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आजच्या विषयाला. यानंतर मी आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना अशी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मनोगतासाठी खासदार सुप्रियाताई सुळे. नमस्कार. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी शाखा औरंगाबाद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्रीय केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने आज भारतीय संविधान आणि महात्मा गांधी याचा एक छोटासा कार्यक्रम होतो आहे. ह्यात आवर्जून उपस्थित राहिलेले ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं असे माननीय डोळे सर, डॉक्टर कार्डे, शिंदे सर, रेखाताई, गायत्रीताई, श्री माझे संघटनेतले सहकारी श्री चव्हाण, उल्हास उडान, श्री काटे, विजय कानेकर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना आज गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देते. आमच्या घरी काही गणपती वगैरे काही बसत नाही, ना पवारांकडे ना सोळेंकडे, पण त्याच्यामुळे एरवी बाकीच्या महिलांना ज्या काही गृहिणी म्हणून कर्तव्य असतात त्याच्यातून मला फारशा अशा काही जबाबदाऱ्या ना माहेरी आहेत ना सासरी आहेत. आणि खरं तर मी सर आत्ता जे बोलत होते डोळे सर तोच धागा घेऊन पुढे जाते की संविधानाचं महत्त्व, गांधीजींचं महत्त्व आणि तुम्ही सविस्तर जे धर्माबद्दल बोलला. मी स्वतः एक हिंदू आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, जे महात्मा गांधी म्हणायचे. पण त्याबरोबरच माझी सगळ्या गोष्टींवर श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. मला असं वाटतं आपण सगळे आत्ता कसा समाज अडकलेला आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धेत आणि जात आणि धर्म ह्याच्यात
तुमच्या पिढीचा जो सखोल अभ्यास होता आणि ज्या ईश्वराबद्दल तुम्ही बोलता, माझंही त्या ईश्वरावर प्रेम आहे, माझा त्या ईश्वरावर विश्वास आहे. पण ईश्वरासाठी मला मंदिरातच जायला पाहिजे असं नाही. मला माणुसकीमध्ये ईश्वर असतो. या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये असंख्य लोक असे आहेत जे रोज काही ना काहीतरी ईश्वराचा आशीर्वाद म्हणून काम करत असतात आणि तोच खरा तर ईश्वर आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं आजचं राजकारण, समाजकारण जे चाललेलं आहे त्याच्यात नवीन पिढी ही श्रद्धेत नसून अंधश्रद्धेत अडकत चालली आहे, असं मला प्रामाणिकपणे सातत्याने राज्यात आणि देशात काम करताना वाटतं. मी जेव्हा देशात काम करते तेव्हा अनेक वेगळ्या विचारांच्या खासदारांची चर्चा करायची वेळ येते. पार्लमेंटमध्ये अनेक वेळा चर्चा करायची संधी मिळते आणि चर्चा करत असताना ते नक्की कुठला धर्म पाळतात किंवा त्यांच्या कुठल्या त्या धर्मामध्ये ते जे आजकाल नवीन गोष्टी ज्या कळतात त्या मी तरी कुठल्याच धर्मग्रंथात वाचलेल्या नाही. त्याच्यामुळे हे नवीन जे एडिटिंग करून अनेक पक्ष आज काम करत आहेत ते अतिशय दुर्दैवी आहे. श्रद्धा ही कशावरही, कुठलाही धर्म असू दे, व्यक्ती असू दे, देव असू दे, श्रद्धा ही कुणावर तरी असलीच पाहिजे. ती समाजाच्या चौकटीसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण अंधश्रद्धा नसावी. मला असं वाटतं महाराष्ट्रासारख्या ठिकाणी अंधश्रद्धेवर जर चर्चा करावी लागत असेल तर मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी हा अतिशय एक दुर्दैवी दिवस असेल. कारण का पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून आपली एक वेगळी ओळख आहे आणि ज्याच्यासाठी दाभोळकरजींनी आपला उभं आयुष्य घालवलं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आपल्या राज्यात पास केला आणि त्यानंतर ज्या रीतीने अंधश्रद्धा आज आपल्या राज्यात दिसते मला स्वतःला काळजी वाटते. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आज आपण हा जो कार्यक्रम घेतोय हा जास्ती महत्त्वाचा मला वाटतो. कारण चव्हाण साहेबांची असेल, महात्मा गांधीजींची असेल किंवा आंबेडकरांची ओळख किंवा संविधानाची ओळख, संविधानावर एक ग्रंथ म्हणून नुसता प्रेम नाही पण ती आपली ओळख आहे. आपल्याला जे काही अधिकार मिळालेले आहेत ते त्या संविधानाने दिलेले आहेत आणि त्या संविधानाचं महत्त्व नवीन पिढीला खरंच माहिती आहे का नाही असं बऱ्याच वेळा मला वाटतं. म्हणजे मी तुम्हाला चव्हाण साहेबांचं उदाहरण देऊ शकते. मी राज्यात अनेक वेळा शाळांमध्ये जाते, कॉलेजेसमध्ये जाते. अर्थातच कोविडमुळे तो आता प्रसंग येत नाही, पण कधीही त्यांना चव्हाण साहेब कोण होते हा प्रश्न विचारला तर त्याचं एकच उत्तर असतं की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. तुम्ही एक छोटासा आणि साधा प्रश्न विचारला की ते कुठल्या जिल्ह्यातले होते, सोलापूर, कराड, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, काहीही उत्तर येतात. आणि ते कुठून येते हे महत्त्वाचं नाही, कारण शेवटी आपल्या राज्याचेच आहेत त्याच्यामुळे ते आपल्या सगळ्यांचाच तेवढा हक्क आहे त्यांचा. पण काही बेसिक गोष्टी ज्या माहिती असायला पाहिजेत. म्हणजे जर चव्हाणसाहेब कुठल्या जिल्ह्यातून आले, त्यांचं जन्मगाव, जन्मजिल्हा जर माहिती नसेल तर आपली पिढी ही पूर्णपणे आणि आपल्यासारख्या संस्था त्याच्यासाठी जबाबदार आहोत की आपण तितक्या अग्रेसिव्हली त्यांच्यापर्यंत पोचत नाही असं. म्हणजे मी हा आरोप आपल्या सगळ्यांवर करतो. किंवा गांधी भवन, आता गांधी भवन असेल आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, यांनी आवर्जून संविधानावरची चर्चा. म्हणजे आता संविधान कशासाठी, आजकालच्या नवीन पिढीला संविधानाचं महत्त्व हे का वाटत नाही. पण अमेरिकेला तुम्ही गेला तर अमेरिकेतल्या युवक आणि युवतीला संविधानाचं प्रेम. तुम्ही फिलाडेल्फियाला जर गेला तर तिथे त्यांचं अप्रतिम एक्झिबिशन आहे जे आवर्जून देशभरातले लोक जाऊन ते संविधानाचं एक्झिबिशन बसतात. असं एक हाय एंड एक्झिबिट हे संविधानाचं आपल्या देशात आहे का कुठे. किंवा संविधानासाठी लिंक कुठे आपली तुटते की आपण लोकांना समजून सांगायला कुठेतरी कमी पडतो की आज आपल्या आयुष्यात जे बदल झालेले ते संविधानामुळे झालेले. हा जो लिंक तुम्ही जे सांगितलं की आर्टिकल 25मध्ये 18 वर्षाच्या झाल्यानंतर तुम्ही तुमचा कुठला धर्म आहे हा तुम्ही ठरवू शकता. आता हे ह्या खोलीतल्याही किती लोकांना माहिती. आपण एक वोट घेऊया आणि त्याच्यात तुमची चूक नाही
तुमची चूकच नाही, कारण का अभ्यासक्रमाच्या 20 मार्कात सोडून हिस्ट्री 60 मार्क किंवा 80 मार्क त्यांना कसं पडतंय बघा, ते संस्था चालवतात म्हणून त्यांना माहिती आहे जास्त. 20 मार्काचा तो पेपर आणि त्याच्यात मार्क जास्ती पडतात कारण का ते बॉक्समध्ये पटपट असतात. ती 20 मार्क पडले तर हिस्ट्रीचे थोडेसे मॅनेज करून फर्स्ट क्लास निघून जातो. जे सिविक्स हा विषय हा फक्त 20 मार्काच्या चौकटीत आपण बसवून ठेवला आहे. त्या संविधानाचं महत्त्व आणि त्याच्यात तुम्हाला काय अधिकार आहेत हे सांगितलेलंच नाही. कदाचित आपण सांगायला कमी पडलो आहे किंवा ते टेकन फॉर ग्रांटेड झालेलं असंही असेल, कारण का समाज बदलत राहतो कुठलाही धोरण. आणि तुम्ही ही गोष्ट म्हणलाय खरी आहे की संविधानातले अमेंडमेंट्स करणं इट इज द नीड ऑफ दी आवर. आम्ही लेजिस्लेशन सातत्याने करतो. प्रत्येक लेजिस्लेशन हे काही वर्षांनी 5 वर्षांनी बदलावंच लागतं, कारण का समाज बदलतोय, टेक्नॉलॉजी बदलत आहे, प्रश्न बदलत आहेत. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. आदरणीय पवारसाहेबांनी 25 वर्ष झाली त्या गोष्टीला की महिलांना आरक्षण दिलं. महिलांना आरक्षण दिल्यानंतर त्यांनी एक त्यावेळीच एक 25-50 वर्ष बघून त्यांनी एक धोरण मांडलं. पण त्या धोरणामध्ये सायबर क्राईम हा विषय हा एक्झिस्टिंगच नाही. आणि आजच्या काळामध्ये महिलांना सगळ्यात मोठं आव्हान काय असेल तर ते सायबर क्राईम असेल. आता 25 वर्षापूर्वी एवढी टेक्नॉलॉजीच नव्हती, त्यामुळे सायबर क्राईम हा केवढा मोठा महत्त्वाचा विषय झाला आहे तो त्याच्यात नव्हताच आणि त्या धोरणात नव्हता. आणि बिलन आमेन म्हणजे मी पार्लमेंटमध्ये बोलताना सगळ्यांना सांगते की 5 वर्ष ही काही टीका नाही आहे. 5 वर्षांनी प्रत्येक कायदा जो किंवा आपण कायदा किंवा ज्याला आपण लॉ म्हणतो किंवा बिल आणतो ते दर 5 वर्षांनी त्याचं रिव्हिजिट केलंच पाहिजे, कारण का कंटिन्यूस चेंज असतात. शिक्षणामध्ये बदलाची गरज आहे, स्किलिंगमध्ये बदलाची गरज आहे. 5 वर्षापूर्वी जो मोबाईल तुमच्या हातात होता त्याच्यात व्हॉट्सॲप होता का? आता नव्हतं. त्याच्यात टेक्नॉलॉजी मोबाईल होता, आपलं कॅमेरा होता, आता नव्हता. त्यामुळे चेंज इज इनएव्हिटेबल. आणि तो चेंज जर आपण सातत्याने आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आपल्या बिलांमध्ये, आपल्या लेजिस्लेशनमध्ये केला नाही तर आपला देश ह्या काही गोष्टींमध्ये मागे राहू शकतो. त्याच्यामुळे ही टीका नसते. आपलं जरी सरकार असलं तरी त्या प्रत्येक सरकारने आपली प्रत्येक पॉलिसी 5 वर्षांनी रिव्हिजिट केली पाहिजे, असा माझा स्वतःचा प्रत्येक पॉलिसीला आग्रह असतो. तुम्ही स्वातंत्र्याचे दिवसांबद्दल बोलतो, त्याच्यामुळे तुमची अशी पिढी आहे ज्यांनी कदाचित काही लोकांनी तेही बघितलं आहे, काही लोकांनी इमर्जन्सी पाहिजे. मलाच ना माझ्या जन्माच्या आधी स्वातंत्र्य मिळालं आणि इमर्जन्सी मला नाही आठवत. त्याच्यामुळे तो सगळा संघर्ष जो तुमच्या पिढीने फार जवळून पाहिला तो आम्हाला माहिती नाही, कारण का आम्ही जेव्हापर्यंत आलो वी आर टेकिंग दिस थिंग्स फॉर ग्रांटेड. म्हणजे आत्ताच मला सतीश चव्हाण सांगत होते की 75 साली साहेब या वास्तूत आले होते. आता 75 साली या वास्तूचं एक वेगळं महत्त्व या राजकारणात आणि समाजकारणात असेल. आता त्याचं महत्त्व हे ठेवणं आपल्या हातात आहे. वास्तू मोठी होत नसते, त्याच्यात लोक आणि फुटफॉल्स आणि तो विचार असतो तो मोठा होतो, त्यांनी ती वास्तू मोठी असते. तसं जर असतं तर 5 स्टार हॉटेलच महत्त्वाचे ना, सगळ्यात मोठे आणि सगळ्यात सुंदर आणि सुशोभित. तरी आज या राज्यामध्ये किती सुंदर हॉटेल बांधली आणि सुंदर शहरं केली आणि स्मार्ट सिटीज केल्या, तरी वर्धा जिल्ह्याला आणि सेवाग्राम आणि पावनारला या देशामध्ये या राज्यामध्ये एक वेगळं सामाजिक महत्त्व आहे. आवर्जून सगळे सेवाग्रामला का जातात? गांधी भवन ट्रस्टला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला का असं वाटतं की गांधी भवन आणि आपण एकत्र मिळून चांगलं काम करावं? या वास्तूच्या प्रेमासाठी नाही, इथल्या विचारासाठी. आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं समाजात आज मला स्वतःला वाटतं ह्या आपण कमी पडतो आणि त्याला माझी पिढी जास्ती जबाबदार. आणि माझी पिढी कारण ती टेक्नॉलॉजी आणि करिअरमध्ये इतकी वाहत गेलेली आहे आणि त्या बदलामध्ये आणि वेस्टर्नायझेशन आपण किती वेस्टर्न झालो. मी मगाशी लॉर्ड माउंटबॅटनचा आणि गांधीजींचा फोटोवरती पाहिला तेव्हा मला मी विचार करत होते की तेव्हाही वेस्टर्न ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, मी अन्यायही खूप आपल्यावर केला, पण काही चांगल्याही गोष्टी सोडल्या. हेही आपल्याला म्हणजे प्रत्येकातलं चांगलं आणि वाईट दोन्ही बघायला पाहिजे. आणि त्या काळामध्ये त्यांची रणनीती असेल, त्यांनी पार्टिशन घडवलं नाही घडवलं, दॅट्स ऑल हिस्ट्री, वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ इट. तो बदल आपण आणू शकत नाही. पण आज वेस्टर्नायझेशन जे आपण करतो किंवा ते जे कॉपी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात आपले संस्कार कुठेतरी हरवून गेले. आणि तुम्ही आता वेस्टर्न वर्ल्डमध्ये गेला
तर तुम्ही बघाल की त्यांना त्यांच्या वास्तूंबद्दल अतिशय अभिमान आणि प्रेम असतं. म्हणजे मी माझं उदाहरण देते, दुसऱ्या कुणावर टीका करायची नाही, स्वतःपासून सुरुवात करावी. मी स्वतः एलोरा अजंठासाठी का आवर्जून आले? मी स्वतः 40 वर्षांनी एलोरा अजंठाला चालले. इट्स अ वर्ल्ड हेरिटेज साईट. औरंगाबादला येतो, घाईघाईनी जात कार्यक्रम करतो. आधी ती 8चं विमान असायचं, सकाळी 4:30च्या विमानाने यायचं, 5 वाजता दिवसभर कार्यक्रम करायचे, रात्री घरी जायचं. पण मला स्वतःला असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या आता कमी होणार आहेत. आणि टुरिझम हा एक खूप मोठा नुसता व्यवसाय म्हणून हा आपला इतिहास आहे. आणि आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा इतिहास हा जगामध्ये सगळ्यात जुना इतिहास आपले ग्रंथ आहे. आपण परदेशात जाऊन या सगळ्या गोष्टी करतो, फोटो काढतो, किचेन्स आणतो, सगळ्या गोष्टी आणतो आणि खूप ताटमानेने सांगतो की आम्ही इथे इथे गेलो आणि एवढी सुंदर वास्तू त्यांनी केली आहे किंवा अशी माहिती दिली आहे. मग ते एलोरा अजंठाला का नाही आपण ते कन्वर्जन करतो? मी तुम्हाला गंमत म्हणून एक गोष्ट सांगते की विषयाला सोडून आहे थोडंसं, पण दादाच्या ऑफिसमधून जर तुम्ही मंत्रालयात गेला तर दादाच्या ऑफिसमधून 4 वास्तू दिसतात. राजाबाई टावर मी पाहिलं असेल, दादा बसतो त्याच्या डावीकडच्या खिडकीतून जर बघितलं तर राजाबाई टावर दिसतं, नॅशनल म्युझियम दिसतं, हायकोर्टची बिल्डिंग आहे, लायब्ररीची बिल्डिंग. त्या एक एवढासा जो चौकोन आहे, हायकोर्ट, लायब्ररी, मुंबई युनिव्हर्सिटी, तर सगळा जो ब्लॉक आहे तो वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर जर पूर्ण आपण बघितलं तर ह्या जगामध्ये अशी कुठलीही वास्तू नाही, रोममध्ये नाही, वॉशिंग्टनमध्ये नाही, कुठेच नाही, जिथे 5 इंडिव्हिज्युअल वर्ल्ड हेरिटेज साईट्स एका पट्टीत 1 किलोमीटरमध्ये आहे. कुठेही नाही. किती लोकांना ही गोष्ट माहिती? वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही इटलीला जाता आणि ग्रीसला जाता आणि जगभर जाता, ते आपल्या मुंबईमधल्या ह्या 5 वस्तू किती लोकांना पाहिलेल्या आहेत? त्याच्यासाठी माननीय दादांनी, माझी एक मैत्रीण आहे जी कन्झर्वेशनमध्ये काम करते, तिचं नाव आभा लांबा, ती आता माननीय बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक आहे ती आभा करते. आणि आभाची मदत घेऊन आम्ही ठरवलं की ह्याच्यासाठी काहीतरी करावं आपण. आणि वी हॅव टू पुट इट ऑन एन इंटरनॅशनल मॅप. म्हणजे मुंबईत आल्यावर प्रत्येकाला असं घाईघाईनी वाटलं पाहिजे की बाकी का छोडो, मला ह्याच वर्ल्ड हेरिटेज साईट बघायचं. आता त्याच्यासाठी माननीय दादांनी 200 कोटी रुपये ठेवलेले. कोविड आलं त्याच्यामुळे ते सगळे पैसे वळाले हेल्थ रिझन्स. आणि साहजिक आहे, प्रायोरिटी इज फार मोर इम्पॉर्टंट. पण तो आणि 200 कोटी आम्हाला एका वर्षात नको आहे. कन्झर्वेशन काय एका दिवसात होत नाही, तर 3, 4, 5 वर्षाचा कार्यक्रम आहे. तर दरवर्षी 10 कोटी, 25 कोटी, 50 कोटी असं म्हणून 5 वर्षात जर केलं तर हे कोविडमधून बाहेर पडल्यावर तुम्ही एक मोठा बदल बघाल की मुंबईत आल्यावर प्रत्येक औरंगाबाद नाही, महाराष्ट्र नाही, भारतात नाही, इंटरनॅशनल माणसाला वाटलं पाहिजे की मी इथे आलो की मला हे वर्ल्ड हेरिटेज साईटची ही जागा बघायची. सेम थिंग विथ एलोरा अजंठा. कालच आम्ही सिंहगडाचा सगळा रिव्ह्यू घेतला दादांनी. आणि पहिला निर्णय दादाला आम्ही विनंती केला, दादानी म्हणजे 1 सेकंदाचा विचार नाही केला. म्हणजे दादा तू प्लास्टिक बंदी करशील? म्हणजे हो, म्हणजे माझं पूर्ण व्हायच्या आधीच. इट इज अ फॅक्ट की सिंहगडावर तुम्ही पिकनिकसाठी जाताय का अभ्यासासाठी जाताय? अर्थातच अभ्यासासाठी. इट्स अन अकॅडमिक पर्पज. तुम्हाला खायचं प्यायचं असेल तर जरूर एक वेगळी जागा असू शकते, पण प्लास्टिकची काय गरज सिंहगडावर जाताना? परदेशी तुम्ही जाता, तुमच्यापैकी बरेच लोक गेले असतील, तुम्ही साईट सीइंगला जाताना कुठली खायची वस्तू तुम्हाला तिथे मिळते? कुठलीच मिळत नाही. तुम्ही परदेशी गेलाय का नाही मला माहिती नाही. तुम्ही त्या कल्चरचे, जुने कल्चरचे, चंद्रशेखरजींसारखं आहे. चंद्रशेखरजींना आम्ही म्हणायचो, आमचे खूप कौटुंबिक संबंध अनेक वर्षांचे, तर आम्ही त्यांना म्हणायचं चला ना परदेशीला. म्हणजे परदेशी काय ठेवलं आहे, माझ्या देशातच चांगलं आहे सगळं, मी नाही परदेशी जाणार. त्या आयुष्यात कधीही परदेशी गेले नाही. फक्त प्रधानमंत्री झाल्यावर पण मला वाटते गेले नाही. शेवटचे 3 वर्ष त्यांना न्यूयॉर्कला कॅन्सरची ट्रीटमेंट होती, तेव्हा ते न्यूयॉर्कला कदाचित पहिल्यांदाच आयुष्यात गेले, ते पण कॅन्सर झाला म्हणून ट्रीटमेंटसाठी गेले. आणि मग त्यांना जेव्हा डॉक्टरनी सांगितलं की फारसं काही चांगलं नाही, तर म्हणजे मी नाही इथे राहणार, मला घरी जायचं, माझा शेवटचा श्वास जो असेल तो माझ्या भारताच्याच मातीत मी घेणार. आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्यामुळे तुमची जनरेशनला फारसा काही वेस्टर्न किंवा ह्याचं काही फारसं प्रेम नाही, पण नवीन पिढीला आहे त्याच्यावर. आणि आपल्याकडे एवढं चांगलं असताना ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आपण का धावतो? म्हणजे मेरा भारत महान हे काय फक्त
ॲडव्हर्टायझिंग किंवा इनक्रेडिबल इंडिया नाही, इंडिया इज इनक्रेडिबल. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या भाषा असतील, आपले कपडे असतील, आपलं जेवण असेल. आज तुम्ही बघताय आता माझ्याबरोबर खरं ते आले, ते आता पुढे गेले. त्यांचं नाव कुणाल विजयकर. कुणाल विजयकरचा एक जेवणाचा शो आहे, खाने में क्या है म्हणून. आणि तुम्ही मगाशी मला म्हटलं तसे ते जे चॅनल्स असतात ना, ते यूट्यूब चॅनल्स, तसं त्यांनी गंमत म्हणून एक यूट्यूब चॅनल सुरू केलं महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या खानावळी किंवा खाण्याबद्दल. त्याला एक पैसा न खर्च करता 4 लाख फॉलोअर्स आहेत. 4 लाख फॉलोअर्स. दिस इज अ कल्चरल चेंज, टेक्नॉलॉजी, सोशल. त्याच्यामुळे हा सगळा एवढा सुंदर भारत असताना आपल्याला अट्रॅक्शन भारताच्या बाहेर काय आहे ह्याचं आत्मचिंतन आणि अभ्यास करण्याची वेळ. आपली संस्कृती, आपल्या भाषा, आपलं कल्चर इज सो रिच. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टींमध्ये आज द्वेष असेल किंवा आज म्हणजे माझं चॅनल्सचं माझं थोडंसं मी नेहमी त्यांना एक टीका किंवा फीडबॅक म्हणून देत असते. कारण का जसं वोटर इज किंग तसं कस्टमर इज किंग. आपण व्ह्युअर्स आहोत. मला तर टी व्ही बघून आजकाल भीती वाटते, कारण का अर्ध्या वेळेस कोणी ना कोणीतरी वाईटच बातमी असते. आणि नसेल तर लोकांच्या या राज्यामध्ये टेम्पर, म्हणजे ज्या अहिंसेबद्दल तुम्ही बोलत होता, ज्याच्यासाठी सातत्याने महात्मा गांधी बोलत राहिले, आजकाल सगळ्यांचं टेम्परेचर त्या थर्मामीटरच्या बाहेरच असतं. कोण ना कोणीतरी कुठेतरी रस्त्यावर भांडण झालं म्हणून टी व्हीवर दाखवतात, मारामारी झाली म्हणून दाखवतात. ज्या महाराष्ट्रात मी लहानाची मोठी झाली ती संस्कृती नव्हती. त्याच्यामुळे याचा अर्थ देर इज सम इम्बॅलन्स इन सोसायटी. आणि ह्या थोर पुरुषांबद्दल आपण बोलतो, म्हणजे मी गंमत म्हणून हे पुस्तकाचंही उदाहरण देते. त्या पुस्तकात अक्षर तुम्ही खूप छान छान उदाहरण दिली, खूप थोडक्यात दिलं आहे. आणि मला एका गोष्टीचा आनंद झाला, तुम्ही सुरुवातीलाच क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आजकाल काय झालं आहे, पुस्तकं खूप लोक कमी वाचतात. त्यामुळे मधलं कोणीतरी एखादा अर्धवट काहीतरी वाचतं, त्याचा फोटो काढतं, व्हायरल करते आणि त्याच्यावर दंगे व्हायला लागतात. आणि त्याच्यात कोणी पूर्ण पुस्तक वाचतच नाही, त्याचा कॉन्टेक्स्ट पुढचा मागचा वाचत नाही. आणि सुरुवातीलाच त्यांनी एक लिहिलेलं आहे की हे माझ्याकडे आहे त्या माहितीतून मी लिहिलेला एक छोटासा प्रयोग आहे. हे त्यांनी प्रिफेसमध्येच लिहिलेलं आहे. बाकीच्यांचा अनुभव मला लिहिला असेल मला वाटतं. पण ही गोष्ट खरी की आजकाल आपण खूप रिॲक्टिव्ह झालो. आणि मला असं वाटतं ॲक्शन आणि रिॲक्शनमध्ये खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असते, जी सातत्याने गांधीजी सांगत होते. ही वॉज अ ग्रेट लिस्नर. आणि आपण किती लोक आज ग्रेट लिसनिंग करतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज खरं तर बराच उशीर झाला आहे, पण खूप छान चर्चा तुम्ही खरं तर सुरुवात केली. आणि फार कमी संधी आम्हाला मिळते असल्या गोष्टी ऐकायची आणि त्याच्यावर भाष्य करायची. एक तर कॅमेरामुळे खूप विचार करून बोलावं लागतं आणि त्याच्यामुळे त्याच्यातून कुठली ब्रेकिंग न्यूज होईल देवालाच ठाऊक. आणि कशाचीही आजकाल ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. म्हणजे आपण ब्रेकिंग न्यूज म्हणजे काहीतरी महत्त्वाचं येतं असं म्हणतो आणि नंतर संध्याकाळची ती भांडणं. बापरे, मला तर इतकी भीती वाटते. मी ते डिस्कशन 9 वाजल्यानंतर टी व्हीच बघत नाही, कारण का मला रात्री शांत झोप नाही. एक तर आमच्या घरात एवढ्या मोठ्या आवाजात कोणी बोलत नाही, ना शरद पवार बोलतात ना सदानंद सोडे बोलतात. त्याच्यामुळे इतक्या मोठ्या आवाजाची सवय नाही आम्हाला. आणि 9 वाजता टी व्ही लावला की अशी ते एकमेकाच्या अंगावर धावून जातात. सतीश भाऊ तुम्ही बघता की नाही मला माहिती नाही, पण अशी धावून जातात. म्हटले कुठली महाराष्ट्रीयन संस्कृती, आपण सुसंस्कृत लोक आहोत आणि साधारणपणे फार कमी मराठी लोक एकमेकाशी आवाज चढवून बोलतात नाही का. आणि त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटते, असं कसे आपल्याकडे खरं असे नव्हते. आणि सगळेच विषयाचे सगळेच एक्सपर्ट असतात. तो एकच माणूस 8 दिवस महिलांपासून, आरक्षणापासून, संविधानापासून, आसाममध्ये काही दंगल झाली तरी सगळ्या, आणि चायनावर पण आजकाल बोलायला लागले. मला गंमत वाटते, म्हणजे जॅक ऑफ ऑल, म्हणजे असं माझ्या आईने शिकवलं आहे मला, जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. आता असं व्हायला नको ना. आपण टी व्ही कशासाठी बघतो. म्हणजे मी तर टी व्ही आमच्या घरात मला आठवते एक पद्धत होती आणि अजूनही आमच्या घरात 7 वाजता बाकीचे चॅनल्स किती दाखवलं तरी आमचे वडील अजूनही 7 वाजता घरात असले तर ते दूरदर्शनच्या 7च्या आणि 9:30च्या बातम्या आजही त्याच बघतात आणि त्या अशा शांतपणे चाललेल्या असतात. त्यामुळे असं वाटतं काहीतरी समजतं. आणि त्या ब्रेकिंग नसतात. 100 बातम्या 5 मिनिटात का 3 मिनिटात. बापरे बापरे, ते माझ्या मेंदूमध्ये शिरेस्तोवर जाते. अरे असं असं असं. आणि मी कधी कधी ती क्विज घेते शेजारची वाचायला. 5वी बातमी ना, पहिली बातमी सांग. तुम्ही करून बघा हा प्रयोग. ॲक्च्युली इट इज नॉट इवन 10 सेकंड. म्हणजे ते जाहिरातीपेक्षा फास्ट असतं. कधी तो मेंदू प्रोसेस कसा करणार. आणि मग माझा शेवटचा तुम्हाला उदाहरण देऊन सांगते की मी पावनार आश्रमला दरवर्षी
अनेकदा जाते. विनोबाजींबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आणि आस्था आहे. मला म्हणजे आय रिअली फाइंड माय सेल्फ अनलकी अबाउट दिस, की माझी आणि विनोबाजींची कधी भेट नाही झाली. माझे वडील त्यांच्याकडे खूप वेळा जात असे, इंदिराजी खूप वेळा जात असे. माझे वडील पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिली भेट त्यांनी पावदार आश्रमाला जाऊन विनोबाजींना जाऊन ते भेटले होते, त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं. आणि मी जेव्हा जेव्हा त्या वास्तूत जाते, देव जाणे माझं काय कनेक्शन आहे मी नाही सांगू शकत, पण मला त्या व्यक्तीबद्दल किंवा त्यांनी लिहिलेल्या गीता ग्रंथाबद्दल किंवा त्यांनी जे लेक्चर्स दिलेले आहेत त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटतं आणि एक खूप आधार आणि विश्वास वाटतो. म्हणून मी त्यांच्या सगळ्या पुस्तकांबद्दल नेहमी अभ्यास करते. आणि मी जेव्हा जिथे जाते तिथे गौतमबाई बजाजची संस्था आता बघतात, तर गौतमबाईंची जाऊन मग 2-3 तास मी एकटी जाऊन चर्चा करते, कारण एक ब्रेनस्टॉर्मिंगसारखं मला एक डायरेक्शन दिल्यासारखं होतं त्यांच्याकडे. आणि मागच्या एक 10 दिवसापूर्वी मी वर्ध्याला गेले होते, सेवाग्राम आश्रमाला एक कार्यक्रम होता आणि अर्थातच मी पावनारला गेले. तेव्हा मी सांगितलं आता नवीन काय वाचायला घेऊ वगैरे, माझ्या असं चर्चा झाली. ते म्हणले ना तुझा प्रॉब्लेम काय झाला आहे सूर्या, तुझं वाचन जास्त झालं. म्हटलं हो चांगलं आहे ना, वाचते चांगलं म्हणजे कौतुकाची गोष्ट तर म्हणजे अजिबात नाही. विनोबाजी सांगायचे जास्त क्लटर, पहिलं ते अनक्लटर करा. तू आधी कमी वाचायला, म्हणजे तुम्ही आयुष्यात पहिलंच व्यक्ती मला सांगताय की कमी वाचन कर, म्हणजे तू जास्त वाचतेस आणि रॅपिड रिडिंग करतेस. मी रॅपिड रिडिंग अर्थातच रॅपिंग, आता कसं वाचणार, पार्लमेंटचं वाचायचं, राज्याचं वाचायचं, पेपर वाचायचे, पुस्तकं वाचायचे, तेच रॅपिड रिडिंग. म्हणजे ते पहिलं सगळं बंद कर आणि एकच काहीतरी वाच, पुरे झालं. आणि त्यांनी मला एक 100 पानी पुस्तक दिलं. म्हणजे हो हे तर माझा याद आठवतं, हे 100 पानी पुस्तकं 1 वर्षात वाचायचं, त्यातलं एकच पान रोज वाचायचं किंवा 2 वाचायची, त्याचा विचार करायचा, रॅपिड रिडिंग नाही करायचं. म्हटलं मग 2 पानं झाल्यावर ते म्हणजे पुस्तक ठेवून द्यायचं. म्हटलं मग त्याचा विचार करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत ती 2 पानं वाचायची, नाही तर वाटलं तर 3रं 4थं असं वाचत राहायचं. त्याचा विचार केला आणि खरंच तो प्रयोग करून गेला. मी पावदार आश्रमात ह्या ट्रीटनंतर, आणि मी त्यांना आणि एक पुस्तक विनोबाजींचं त्यांनी ट्रान्सलेट केलं, ते त्यांनी मला म्हटलं ते पण मला पाहिजे. हावरटपणा नाही करायचं. हे पुस्तक झाल्यावर पुन्हा वर्ध्यावर आल्यावर आपण पुस्तकावर चर्चा करू. जर मला वाटलं की तू रॅपिड रिडिंग नाही केलेस आणि नीट वाचलेस तरच पुस्तक देईन, आणि मी तुला पुस्तक देणार नाही. ओके म्हटलं आणि काय, म्हटलं आणखीन एक वाटतं. म्हटलं काय, ते पुस्तक मराठीतच वाचायचं, मातृभाषेतच हे वाचायचं. इंग्लिश ट्रान्सलेशन सारखं, मी त्यांची सगळी पुस्तकं इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये वाचते. हे पुस्तक मराठीतच वाचायचं, कारण का प्रत्येकाची जी काय तुमची मातृभाषा असेल त्या मातृभाषेतले शब्द, त्याच्यातला जो अर्थ असतो तो त्या भाषेतच येतो. ट्रान्सलेशनमध्ये कधी कधी काही गोष्टी वेगळ्या भाषेत, म्हणजे इंग्रजी पुस्तकं इंग्रजीत वाचा आणि मराठीत लिहिलेली मराठीतच वाचा. तर ते मी करून आलेली आहे. त्याच्यामुळे आता मी पुस्तक आहे माझ्या बॅगेत, आज रात्री वाचणारच आहे मी 2च पानं. म्हणजे सकाळी आज पूर्ण लोकसत्ता वाचून आले मी सकाळी. पण ह्या गोष्टी काय आहेत की ह्या सगळ्या जुन्या पिढीने केलेले संस्कार, त्यांनी दिलेली पुस्तकं, त्यांनी दिलेली आपली दिशा, ह्या दिशा या वेगातल्या आयुष्यात आपण कुठेतरी हरवून राहिले. आणि कोविडनी त्याला एक मोठा ब्रेक दिला, कारण का आत्मचिंतन करायची वेळ आली आपल्याला. आता आपल्याला वाटायला लागलं की ज्या वेगाने आपण आयुष्य जगत होतो ते खरंच जगायची गरज आहे का. आणि नात्यातला ओलावा, तर नात्यातलं महत्त्व या कोविडने आपल्याला शिकवलं. कारण का सगळ्यांनाच सगळंच आयुष्य त्या छोट्याशा जणू काय ते 10च वर्षाचं आणि आपल्याला जग जिंकायचं आहे अशा परिस्थितीत आपण सगळे जगत होतो. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज देशामध्ये जी परिस्थिती आहे किंवा जे वातावरण आहे त्याच्या विरोधात मी म्हणणार नाही, पण एक लेफ्ट किंवा राईट ह्या 2 विचारधारा ह्या असल्याच पाहिजेत ह्या मताची. जे मला असं वाटतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने त्या संविधानातच डेमोक्रेसी इज वायब्रंट व्हेन देयर इज अ गुड ऑपोजिशन. सगळेच सगळ्यांना हो म्हणायला लागले तर कसं चालणार. त्याच्यामुळे त्यांचाही विचार असावा, आपलाही विचार असावा, पण आपला विचार तुच्छ आहे असं कोणीही समजू नये. आपणही त्यांच्या विचाराबद्दल समजू नये, तर त्यांनी आपल्या विचाराबद्दल समजू नये. पण आपण आपला विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी कमी पडतोय हेही वास्तव. आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची आणि संस्थेची मला गरज वाटते. कारण हा एक मोठा परिवर्तन, जोपर्यंत लोकांपर्यंत आपण संविधानाचं महत्त्व किंवा त्यांनी तुम्हाला काय अधिकार दिले हे सांगितलेच नाही तर लोकांना कसं कळणार. आता मी संविधान वाचते कारण का मला पार्लमेंटसाठी लागतं, ह्यांना काय संबंध संविधान वाचायचा, त्या म्हणतील आम्हाला काय संबंध. जो मताचा अधिकार जो तुम्हाला दिला ना, संविधान
संविधानानेच दिलं. त्यामुळे ते संविधान हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या ज्या अधिकारांसाठी लढत राहतात ते सगळे त्या संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी लिहून ठेवले. आणि महात्मा गांधी फादर ऑफ द नेशन म्हणून आपण म्हणतो. त्यांच्याबद्दल त्याला एकाला कन्व्हिन्स केले, एकाने मैत्रिणीला सांगितलं आपण संविधान वाचूया. आणि मला हे सांगायला आम्ही एवढे छोटे छोटे मुलांना पण कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट करतो. I'm so happy to hear त्यांना that. आम्ही सांगतो की वॉट एव्हर रूल्स वी आर फॉलोइंग इन अ क्लास, सो दॅट इज आवर कंट्री रूल्स. Wow, very good. Thank you. I knew there was something good coming from there. Yes, that's what. Really, gratitude for what you are doing in your school. All goes for Swati Popat was director. She tells us to celebrate this day. Please tell her that I'm grateful. Thank you. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करावा. काय वेगळे कार्यक्रम करायचे, काही सूचना आपण केल्या तर नव्या पिढीतल्या युवक आणि युवतींना घेऊन त्याच्यावर चर्चासत्र करता येईल. आज सरांनी त्यांच्या भाषणामध्ये याचाही उल्लेख केला की गांधीजी आणि आंबेडकरांचं जे काही कॉन्फ्लिक्ट होतं ते नवीन पिढीला राजकीय दृष्ट्याने चुकीची माहिती दिली असते. आणि मला असं वाटतं कुठल्याही देशामध्ये चर्चेतूनच मार्ग निघाला पाहिजे. त्याच्यामुळे जरी त्यांची दोन वेगळे विचार असतील, म्हणजे मी पार्लमेंटमध्ये तुम्हाला उदाहरण देऊन सांगते की तुम्ही जे बोलल्या पहिली गोष्ट मला आठवली, पार्लमेंटमध्ये जेव्हा आम्ही डिबेट करतो आणि एखादं कोणीतरी आंबेडकर चीनबद्दल काही बोललं तर भाजपातून पहिलं येतं अरे काँग्रेस कशाला बोलतोय त्यांच्या बाजूने, काँग्रेसनी तरच त्यांना इलेक्शन हरवलं. काँग्रेसनी जरी त्यांना इलेक्शन हरवलं असेल तरी पहिल्या कॅबिनेटमध्ये फार मोठं मानाचं स्थान ह्याच काँग्रेस पक्षाने दिलेलं. त्याच्यामुळे नॉलेज विच इज ब्रेकिंग न्यूजसारखं आहे अर्धवट. एवढंच ऐकणार की अरे तुम्ही पाडलं खरं, पण या राज्याची पहिली इकॉनॉमिक नीती जी झाली ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच नेहरूंच्या कॅबिनेटमधून केली, हे वास्तव आहे. त्याच्यामुळे अर्धसत्य बोलून काही उपयोग नाही. हेच आज ह्या देशात चाललेलं आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांची आणि तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊनच आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. अर्थनीतीसारखे अगदी छोटे म्हणजे आजकाल त्या ब्रेकिंग न्यूज आणि ह्याच्यामुळे सगळ्यांना सगळं शॉर्टमध्ये लागतं. त्याच्यामुळे हा जो फॉर्मॅट तुम्ही केला आहे तो पॉडकास्टसारखा पण जर तुम्ही केला तर त्याचा खूप उपयोग होईल. आणि स्टोरी टेल नावाचं जे ॲप आहे मला असं वाटतं त्याच्यात आपली ही पुस्तकं आली पाहिजेत. कारण का स्टोरी टेल हा खूप चांगला ॲप आहे ज्याच्यात खूप चांगली मराठी पुस्तकं येतात आणि काही ज्येष्ठ नागरिकांना खूप वाचल्यावर डोळे दुखतात. त्यामुळे ही ऐकणारी जी पुस्तकं स्टोरी टेल ॲपमध्ये आहेत त्याच्यातून खूप मोठा रीच, खूप ठिकाणी आपलं पुस्तक पोचू शकतं. टेक्नॉलॉजीमुळे खूप वेगळे चांगले बदल आहेत. ॲमेझॉनवर हे पुस्तक आलं पाहिजे. त्यामुळे सगळ्या आहे ऑलरेडी. तर स्टोरी टेलवर पण आणण्यासाठी जे काय प्रयत्न करायचे आम्ही सगळी तुम्हाला त्याच्यासाठी मदत करू. आज एक खूप वेगळ्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला. मी गांधी भवन आणि इथल्या कुमार सप्तर्षींचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी पुण्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी हे काम अजून जिवंत ठेवलं आहे. तुमची ही कदाचित शेवटची पिढी असेल ज्यांनी हा सगळा संघर्ष आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. तो व्यवस्थित डॉक्युमेंट करून पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची जबाबदारी ही माझ्या पिढीची आहे. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी फार मोलाचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर संविधानविषयी अजून व्यापक कार्यक्रम आपण तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महात्मा गांधी स्मारक निधी ह्या संस्थेबरोबर काम करून ह्या महाराष्ट्रातल्या गाववाडी वस्तीपर्यंत महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे विचार चांगल्या रीतीने ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून कसे पुढे आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवता येतील त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र मिळून प्रयत्न करूया. आज एक अतिशय चांगला कार्यक्रम आणि जो आपण माझा सत्कार केला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सदस्य माननीय डॉक्टर उल्हास उडान यांना अशी विनंती करतो आपण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर उल्हास उडान. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे केंद्र औरंगाबाद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान आणि महात्मा गांधी
या विषयावरचा जो परिसंवाद आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याला आदरणीय सुप्रियाताई, जयदेव डोळे सर, आमदार सतीश भाऊ चव्हाण, कैलास पाटील, माननीय कैलास पाटील साहेब, बोर्डे सर, डॉक्टर DS काटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन इथं झालं. ताई, मी एकच मिनिटामध्ये आभार मानणार आहे. ते आभार मानण्यापूर्वी फक्त एक योगायोग या ठिकाणी सांगतो. चव्हाण साहेबांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि गांधी स्मारक वतीने हा कार्यक्रम होतोय म्हणून चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम EBCची सवलत दिली. त्या सवलतीमुळं माझ्यासारख्या असंख्य लोकांना शिक्षण घेता आलं. चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी महाविद्यालयाची स्थापना झाली. त्या महाविद्यालयामध्ये शिकता आलं. ज्या पवार साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आमच्या विद्यापीठाला दिलं आणि चव्हाण साहेबांनी नियमामध्ये बसत नसताना सुद्धा जे विद्यापीठ या मराठवाडा विभागाला दिलं, त्या विद्यापीठामधनं मला पदवी घेता आली, चव्हाण साहेबांवरती PhD करता आली आणि त्याच विद्यापीठाचा गव्हर्नर नॉमिनी बनता आलं. हे भाग्य मला मिळालं आणि आज त्या चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं आपण महाराष्ट्रामध्ये कार्याध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम करतात. या चव्हाण सेंटरचं ताई केंद्र औरंगाबादला व्हावं म्हणून 1996 मध्ये मी सर्वप्रथम पवार साहेबांकडे मागणी केली होती. आपल्याकडे कार्यभार आल्यानंतर आपण ती केंद्र औरंगाबादला उभारलं त्याबद्दल आणि आपण या कार्यक्रमाला आवर्जून वेळ दिला. जयदेव डोळे साहेबांनी सुद्धा त्यांचा मौल्यवान वेळ दिला. आमदार साहेब, माजी आमदार साहेब आणि सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी आली. त्या सर्वांचे मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, केंद्र औरंगाबाद आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी केंद्र औरंगाबादच्या वतीनं मनपूर्वक आभार करतो. आणि हा लहान असल्यामुळं श्रोत्यांची गैरसोय झाली त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि संयोजकाच्या वतीनं हा कार्यक्रम इथं संपलेला आहे हे जाहीर करतो. आणि ताईंना विनंती करतो की ताई, इथं सगळे नवीन मंडळी आलेले आहेत, काही महिला पण आलेल्या आहेत. एक 5 मिनटं त्यांना तुम्ही वेळ द्यावा आणि मी थांबतो.